मागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षत्रपाळ पूजावा सकळ, पूजापत्र काही फलपुष्प तोय, बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, नका ठेवू भार धर्म तोची सार, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, तुका मागे दाण, तुका मागे दाण, हार्मोनियम, तुका मागे दाण द्यावेची अनन्य, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, विठला विठला सन्नील मेघाव भासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरंतिष्ठिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कृष्णाय वासुदेव देवकी नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। कलावती जीवोद्धरार्थावतारं, कलांकांकतेजोदि कामोदि वक्त्रं, कलाणेशवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, विठल विठल जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, सच्चिदानंद घन विश्वोत्पत्ती स्थितीले अधिष्ठान सर्वव्यापी सकल गुण निधान पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरु भगवान बाबा वामन भाऊ जोग महाराज आदी करून सकल संतांच्या चरण कमली सेवा समर्पित करण्यासाठी वैराग्य मूर्ती श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा सहा चरणाचा आपल्या सर्वांच्या परिचित असलेला अत्यंत मार्मिक असा अभंग सेवेसाठी निवडलेला असून, अभंगाच्या द्वारे श्री जगद्गुरु तुकोबराय रूपकाद्वारे संतांच्या कार्याचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड समाधीस्थ असणाऱ्या संत श्रेष्ठ
ज्ञानोबारायांच्या या पवित्र आणि पावन असणाऱ्या अलंकापूर नगरीमध्ये गेली 5 वर्षापासून हा एक दिवसीय संत राष्ट्रीय संत भगवान बाबा व वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज या संतांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त हा 1 दिवसाचा कार्यक्रम आपण सगळेजण या ठिकाणी आयोजित करत असतो. हे 5वं वर्ष आहे आणि म्हणून या 5व्या वर्षाच्या निमित्ताने सगळ्यांना चांगल्या प्रकारे कीर्तन ऐकायला मिळावं ही एक भावना अंतःकरणामध्ये ठेवून खरं तर हरिभक्तीपरायण गुरुवर्य आदरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सध्या जे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत असे हरिभक्तीपरायण आसाराम महाराज बडे महाराजांची कीर्तन सेवा आपण आयोजित केली होती. 5वं वर्ष आहे म्हणून खरं तर मी त्यांच्या पाठीमागे 2-3 वर्ष लागलेलो होतो. हे 5वं वर्ष आहे. चांगला कार्यक्रम आहे. तरुण मंडळीने फार मोठं सहकार्य दिलेलं आहे. जवळचे जेवढे आहेत आळंदीकर आणि आळंदीच्या परिसरातले सगळ्या जणांनी अगदी तनमन धनाने सहकार्य दिले म्हणून एक चांगला कार्यक्रम व्हावा या उद्देशाने महाराजांचं कीर्तन सेवा मी आयोजित केली होती. आम्ही घेतली होती तरुण मंडळीने सगळ्यांनी. परंतु तुमच्या समोर आता मला नाईलाजाने उभं राहावं लागलं. त्याचं कारण असं आहे की आसाराम महाराजांचा 2 दिवसापूर्वी अचानक पुण्यावरून येत असताना एसटीचा ॲक्सिडेंट झाला आणि महाराजांच्या 2 मणक्याला क्रॅकल्यामुळे महाराजांना 2 महिने उठता येत नाही. डॉक्टरांनी आता सध्याही महाराज साईनाथ हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. खरं तर आम्ही 2 दिवस विचार करत होतो कुणाचं कीर्तन ठेवायचं काय करायचं. पण तरुण मंडळीने आग्रह धरला आणि आम्ही ज्यावेळेला महाराजांना भेटायला गेलो त्यावेळेला महाराजांनीही मला सांगितलं, डोक्यावर हात ठेवला, म्हटले महाराज आता तुम्ही दुसरीचं कुणाचं कीर्तन ठेवू नका, तुम्ही स्वतः करा, ही माझी आज्ञा आहे तुम्हाला. आणि म्हणून महाराजांची आज्ञा म्हणून खरं तर मी कीर्तन सेवेसाठी उभा आहे. तुमच्या कदाचित अपेक्षेचा भंग माझ्याकडून होतोय याची जाणीव मला आहे. पण तरी देखील तुम्ही मोठं अंतःकरण करून माझे हे 2 शब्द जे आहेत भाऊबाबांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी मला ते समर्पित करायचे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची एकदा दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर तरुण मंडळीचा नातेवाईक मित्रमंडळी इथं राहणारे सगळे रहिवासी मंडळी सगळेच माझ्यावर प्रेम करणारी ही महाराज मंडळी आपण सगळेजण हा कार्यक्रम मोठा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही भाऊबाबांची पुण्यतिथी आहे. या 2 संतांचं कार्य या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अलौकिक अशा प्रकारचं आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या 2 संतांमध्ये सगळ्या संतांची गणना केली जाते. तर ज्यावेळेला आपण ज्ञानोबाराय तुकोबारायकडे पाहतो आणि त्याच बाजूला भगवान बाबा आणि वामन भाऊकडे पाहतो तर यांच्या कार्याकडे, यांच्या प्रतिमेकडे, यांच्या जीवनाकडे पाहिल्याच्या नंतर त्या दोन्हीही संतांमध्ये या दोन्ही संतांच्या कार्याची जाणीव होते. असं अलौकिक कार्य खरं तर दोन्ही संतांचं आहे. तुकोबाराय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वैराग्य म्हटलं की श्री जगद्गुरु तुकोबाराय. अगदी तशाच प्रकारचं वैराग्य, तितक्याच तोडीचं वैराग्य म्हणजे श्री संत वामनभाऊ महाराजांचं आहे. मी एक प्रसंग फार गोड ऐकलेला आहे. वामनभाऊ महाराजांच्याच बरोबर आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अण्णा महाराज शिकायला बरोबर होते. दोन्ही शिकले आणि गेले पिंपळनेर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पिंपळनेरला दोघं असं थंडीच्या दिवसात शेकायला बसले. अण्णा महाराजांनी प्रश्न विचारला भाऊंना, भाऊ वैराग्य म्हणजे काय हो? त्यावेळेला वामन भाऊंनी काय केलं माहिती का? असा धगधगता जो अग्नी आहे ना त्या अग्नीमध्ये दोन्ही हाताची अशी ओंझ आतमध्ये घातली, असे हातात वर उचलून घेतली आणि सांगितलं, अण्णा महाराज याला म्हणतात वैराग्य. तर हे असं वैराग्य, इतक्या उच्च कोटीचं वैराग्य आता अशक्य आहे. आणि म्हणून मला नामदेव रायांचा अभंग या ठिकाणी आठवतो. आता इसे कोणी होणे नाही, वैराग्याच्या
ऐकिल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी आता इसे कोणी होणे नाही होणे नाही विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असे वैराग्यवान असणारे संत वामन भाऊ महाराज. वामन भाऊंच्या जीवनाला आपल्याला कितीतरी उपमा देता येतील. बरं, मला तुकोबरायांच्या गाथ्यातले अभंग वाचताना एक उपमा फार सुंदर वाटली आणि मला असं वाटलं बरं का विनायक महाराज, मला असं वाटलं की ते जी उपमा आहेत ना त्या तुकोबरायांनी कदाचित भाऊलाच दिलेल्या असाव्या. तर तुकोबरायांनी 350 वर्षापूर्वी लिहिलेल्या गाथ्यामध्ये एका फळाचं उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे. ते म्हणजे फणसाचं फळ. वरून फणसाच्या फळाला काटे, वरून फणसाच्या फळाला काय आहे अशी जाड तातडी साल आहे. परंतु तुकोबरा बोलतात फणसाच्या वरच्या सालीचं काय काम आहे ते सालीकडे पाहू नका, मग सालीच्या आतल्या घराकडे पहा. विठ्ठल विठ्ठल आणि फणसाचे बीज काढून घ्यावे. वरच्या सालीचे काय काम आहे? फणस खायचं असेल तर साल बाजूला करायची, ते काटे बाजूला करायचे, आणि आतले बीज काढून घ्यायचे. अगदी भाऊंच्या जीवनातलाही वरचा जो राग आपल्याला दिसतोय ना, भाऊंची जी आपल्याला वरचं बोलणं दिसतंय ना रागातलं, त्याच्याकडे पाहायचंच नाही. भाऊ हे रागाने बोलणारे नव्हतेच असं मला वाटतं. वरती त्यांनी तो दाखवलेला राग आहे हितासाठी, कळवळ्यासाठी, उद्धारासाठी, समाजाच्या कल्याणासाठी उष्ण आणलेला तो राग आहे त्यांचा. त्या काट्यासारखं जरी वरून दिसत असलं तरी आत मात्र गोड गळ आहे. मला याच्या पुढे तुम्हाला घेऊन जायचं. तुकोबरांनी या अभंगात सांगितलं फणसाचे बीज काढून घ्यावे, म्हणजे फणसाच्या आत काय असतं? गर. फणसाच्या आत काय असतं? बीज असतात, गर असतात. पण तुकोबरांनी दुसऱ्या अभंगामध्ये असं चिंतन केलं की फणसाच्या आत गर नाही, बीज नाही, मग फणसाच्या आतमध्ये जिव्हाळा आहे. काय आहे? जिव्हाळा. विठ्ठल विठ्ठल फणसाच्या आत कुठे जिव्हाळा असतो का हो? भगवत महाराज, फणसाच्या आत जिव्हाळा असतो? फणसाच्या आत गरे असतात. पण जिव्हाळा शब्द तुकोबरांनी का वापरला? वामन भाऊ माझ्या नंतर जन्माला येणार आहेत अवताराला, आणि त्यांचं जीवन अगदी या फळासारखं वरून काटेरी वाटेल, पण आतमध्ये त्यांच्या समाजाच्या कल्याणाचा जिव्हाळा दडलेला असेल. आणि म्हणून हा अभंग खऱ्या अर्थाने तुकोबरांनी निर्माण केलेला असेल.
असं अगदी वरून दिसायला जरी उग्र स्वरूप दिसत असलं तर आतमध्ये मात्र जिव्हाळा आहे. म्हणून मला भाऊंच्या आरतीतला तो प्रसंग म्हणजे एक चरण फार आवडतं मला. उग्र भासे परी अंतरी माया, नाही भेद भाव कृपेची छाया, मानिती सर्व लागती पाया, भाऊंचा अवतार जनतारावया. जुकाळा सुरे नाही आरती नाही तुला जनाला तारण्यासाठी आहे. म्हणून भाऊंच्या सानिध्यामध्ये जी जी माणसं आली ना ती तरली, उद्धार झाला त्यांचा. माझ्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आहे आणि भाऊच्याही अतिशय जवळचं व्यक्तिमत्व. आता आपल्यामध्ये ते नाही. ते फार बोलायला कडक होते आणि भाऊला खूप बोलायचे. पुन्हा काही विचारायचे. भाऊंना एकदा प्रश्न विचारला, भाऊ पृथ्वी कशावर आहे हो? भाऊनी सांगितलं शेषावर आहे. शेषा कशावर आहे? आता वामन भाऊला गरज आहे का काही प्रश्न विचारायची माऊली, पण विचारला. ते वामन भाऊ होते, त्यांनी असा कडक शब्द वापरला, हे मला त्यांनी स्वतः सांगितलेले. बरं तर नाविलाजाने मला तो शब्द उच्चारावा लागतो बरं का विनायक महाराज, काय करणार मी त्याला. भाऊ म्हटले तो हायच्या उरावर आहे. हे वामन भाऊंचे शब्द आहेत, माझे नाही. भाऊने अशी डायरेक्ट त्याला शिवी दिली आणि सांगितलं, असं जर बोललास तर नरकाला जाशील. वामन भाऊंच्या सानिध्यात आयुष्य घातलेली ती व्यक्ती, वामन भाऊंचा टाळ घेऊन उभा राहिलेली ती व्यक्ती, चाल म्हणणारी ती व्यक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, भाऊ आयुष्यभर तुमच्या बरोबर परमार्थ करतो, मी नरकाला जायचं म्हटलं, तुम्ही असं मला कसा शाप दिला? म्हटले असं आहे बघा, मी शाप जो तुम्हाला दिलाय ना तो नरकाला जाऊ नये म्हणूनच दिलाय. आणि मग तो प्रसंग 5-6 वर्षापूर्वी घडला आणि आमच्या पाथर्डीच्या एसटी स्टँडला ती व्यक्ती, त्या जुन्या एसटी स्टँडच्या बाजूला असं एक चेंबर आहे, टॉयलेट होतं एक बाजूला, तुम्ही पाहिलं असेल नसेल कदाचित, तिथं विनायक महाराज बाकीच्यांनी पाहिलेलं आहे. त्या जुन्या चेंबर वरती ते महाराज उभे राहिले आणि शहाबादी फरशीचं चेंबर तुटलं आणि अख्खे 6 फुटाचे महाराज डायरेक्ट नाकापर्यंत टॉयलेटच्या टाकीत जाऊन पडले. वरती काढलं, लोकांनी विचारलं, अहो तुम्ही? म्हटले हा भाऊंचा आशीर्वाद आहे, शाप नाही. या नरकात जाऊ नये म्हणून इथंच त्याची परतफेड माझ्याकडून करून घेतली. हे वामन भाऊंचं जीवन आहे. आणि म्हणून असे हे थोर संत आहेत, त्यामध्ये वामन भाऊ आणि भगवान बाबांचं जीवन तर काय बघावं. भगवान बाबांना उपमा दिली जाते ती चंद्राची उपमा दिली जाते. त्यांच्या फोटोच्या खाली लिहिले असतं, चंद्र मेजे आलांछन. मला पांडुरंग परमात्म्याला दिलेली उपमा आहे ती, पण भगवान बाबाला अतिशय तंतोतंत लागू होती. तू माऊली हुनी माया, भगवान बाबाने अवतार घेऊन पवित्र केली सावरगावची भूमी. तर हे
झोतामध्ये आणण्यासाठी संत भगवान बाबा अतिशय सामान्य अशा एका खेड्यामध्ये खरं तर 1896 साली भगवान बाबाने अवतार घेतला. भगवान बाबांचं जीवन मी सांगितलं तुम्हाला, अलौकिक असं जीवन. जन्माला आल्याबरोबर दिवे लावले. भगवान बाबा जन्माला आल्याबरोबर दिवे लावण्याचं कारण आहे का सज्जनाहो? बाबाने दिवे लावण्याचं कारण असं आहे, 108 दिवे लावले. बाबाने सांगितलं अज्ञानरूपी अंधकारामध्ये असलेल्या या मराठवाड्यातल्या सगळी जनतेला मला प्रकाश झोतात आणायचं. आणि म्हणून भगवान बाबाने दिवे लावून स्वतःची ओळख एक प्रकारे समाजाला करून दिलेली आहे. अशी माया अंतकरणात होती. जन्माला येण्याच्या अगोदर, अवताराला येण्याच्या अगोदर समाजाचा विचार करा. आणि म्हणून रामदेवराय कीर्तन करतायत, देव कशाची उपमा कशाची उपमा देऊ मी आता भगवान बाबांच्या जीवनाला. आणि म्हणून बाबांच्या जीवनाला उपमा देण्यासारखी नाहीये. आपण सगळे जाणते मंडळी आहात. माझ्याकडे एवढं वाक्य लक्षपूर्वक ऐका. भगवान बाबांच्या काळामध्ये किंवा बाबांचेच गुरु असणारे गुरुनाम गुरु वैकुंठवासी दांडेकर मामा ज्या कॉलेजला, मी ज्या कॉलेजला शिकलो त्या कॉलेजला प्रिन्सिपल म्हणून होते, SP कॉलेजला. एका बाजूला मामांची PhD किंवा MA झालेलं होतं, असे गुरु होते. आणि दुसऱ्या बाजूला भगवान बाबांकडे पाहिलं तर अवघं 5वीचं शिक्षण झालेलं होतं. 5वीचं शिक्षण झालेल्या भगवान बाबांमध्ये आणि मामांमध्ये फार अंतर आहे. मामांचं कार्य फार मोठं आहे, पण मराठवाड्याच्या दृष्टीने जर विचार केला तर बाबांचं कार्य फार अलौकिक आहे. लक्षपूर्वक ऐका. PhD झालेले मामा होते, पण कीर्तनात शिक्षण शिका असं म्हणण्यापेक्षा परमार्थ कसा वाढता येईल याची शिकवण मामाने दिलेली आहे आपल्या सगळ्यांना. पण भगवान बाबाने सांगितलं जमिनी विका पण पोरांना शिकवा. हा दोघांमधला अंतर आहे. आणि म्हणून हे मी नाही बरं, ज्या वेळेला स्वतः मामा आमच्या कोरडगावला आले, शेजारी गावच्या, त्यावेळेला मामांच्या कीर्तनामध्ये मामांनी स्पष्ट सांगितलं, महाराष्ट्रातले माझ्या आपल्या जोग महाराज संस्थेतले सगळे जे विद्यार्थी आहे, शिष्यमंडळी, ती एका बाजूला आणि माझा हा भगवान एका बाजूला. त्याचं कारण असं होतं, आखा महाराष्ट्र मामाचा आदर करायचा. आणि ज्या वेळेला भगवान बाबा आले त्यावेळेला सगळे लोक मामांच्या कीर्तनात उठून बाबाच्या पाया पडायला गेले. आणि म्हणून मामाने हे त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत. असं भगवान बाबांचं अलौकिक खऱ्या अर्थाने जीवन आहे. बाबांनी या समाजाला, तळागाळातल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आणण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. आणि म्हणून भगवान बाबा आणि वामन भाऊ या दोन्ही संतांचं कार्य अलौकिक आहे. मला असं वाटतं तुकोबराय या अभंगाच्या द्वारे खरं तर जोगी ज्याला म्हणतात ना, ते जोगी म्हणजे समाजाला जागे करणारे संत भगवान बाबा आणि वामन भाऊच आहे अभंगाचं पहिलं शब्द.